महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे. इथं वर्षभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्यापैकी ज्याची जगभरामध्ये चर्चा आहे अशा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचाही त्यामध्ये समावेश आहे. यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पुण्याजवळील फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा आणि लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आनंदानुभव घेतला. या महोत्सवाला प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत, गायन व वादनाचा मनसोक्त आनंद घेतला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय सांस्कृतिक परंपरेविषयी, शास्त्रीय संगीताविषयी गोडी निर्माण व्हावी आणि त्यांच्यात कलात्मक संवेदनशीलता विकसित व्हावी या उद्देशानं शाळेतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला. केवळ पुस्तकी शिक्षणापुरतं मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्यावर संस्थेच्या वतीनं भर दिला जातो. यावेळी विद्यार्थ्यांनी नामवंत कलाकारांचं खयाल गायन, रागांची मांडणी, सतार वादन आणि सरद वादन जवळून अनुभवलं. विद्यार्थ्यांना आपल्या सांस्कृतिक परंपरेची गायन, वादन यांची यावेळी माहिती देण्यात आली. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या शिल्पा जोशी यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आणि विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. शिक्षण विभागाचे संचालक नरहरी पाटील, प्राचार्य सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे संगीत शिक्षक संदीप जाधव यांनी या उपक्रमाचं नियोजन केलं होतं. त्यासाठी रणजित देशमुख, अशोक पवार, राजाराम दुबल, धनश्री पाटील आदींचं सहकार्य लाभलं. विद्यार्थ्यांसाठी हा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव अतिशय स्मरणीय, प्रेरणादायी आणि संस्कारक्षम अनुभवाचा ठरला. ऑनरेबल रिस्पेक्टेड पायगुडे सरांच्या मार्गदर्शनाने आणि संदीप सरांमुळे आम्ही सवाई गंधर्व म्हणजे विश्वातला सगळ्यात जास्त मोठा भारतीय शास्त्रीय संगीताचा महोत्सव आम्ही ऐकायला आलो. यांनी आनंदाने माझं मन तृप्त झालं आहे. आम्ही आता इथे सवाई गंधर्व महोत्सव बघण्यासाठी आलो आहोत. तर आत्ताच आम्ही श्रीनिवास जोशी यांचं संगीत ऐकलं. ते ऐकून आम्हाला खूप छान वाटलं. मी सतार वादन एवढं मला चांगलं वाटलं. ते मला पहिली बार मी ऐकलं पण एवढं आवडलं मला. मी दरवेळी जेव्हा पण हे इथं असेल तर मी रोज